तर आजची ही स्पेशल अशी मसालेदार केळीच्या पानातली सुरमई फ्राय तयार झालेली आहे। आजच्या या सुरमईला केळीच्या पानांमुळे एक वेगळीच टेस्ट आलेली आहे। तुम्ही इथे बघू शकता, आपली सुरमई कुठेही कोरडी झालेली तुम्हाला दिसणार नाही। ही यातून सॉफ्ट आणि ज्युसी झालेली आहे, कारण यात मसाला तर आपण वापरलाच आहे, पण एक वेगळी छोटीशी ट्रिक आपण वापरल्यामुळे या आपल्या सुरमईची चव खूप भारी झालेली आहे। त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा। नमस्कार, मी पल्लवी अस्सल सातारे या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर आजची आपली रेसिपी आहे केळीच्या पानातील सुरमई फ्राय। चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला। रेसिपीसाठी लागणारे साहित्य आपण पाहूया। इथे सुरमईचे पीस घेतलेले आहेत। सुक्या लाल मिरच्या इथे मी 1 तास कोमट पाण्यात भिजवून ठेवल्या होत्या। तेव्हाच मी धणे इथं 2 ते 3 चमचे धणे आहेत, हे सुद्धा मी कोमट पाण्यात भिजवून ठेवले होते। 15 ते 20 लसूण पाकळ्या आहेत, 1 आल्याचा तुकडा, थोडीशी चिमूटभरच आपल्याला मिरपूड लागणार आहे, जिरं, 2 लिंब, 1 हिरवी मिरची। ह्या हिरवी मिरचीची पण टेस्ट एक वेगळीच लागते। थोडीशी कोथिंबीर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे केळीचं पान। चला तर मग सुरुवात करूया मॅरिनेशनसाठी लागणाऱ्या मसाल्यासाठी। आता इथे पीस मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतले। आता आपण याला मीठ चोळून घेणार आहोत आणि थोडंसं लिंबू सुद्धा इथं आपण चोळून घेणार आहोत। आता ह्या मिठाने आणि लिंबाने काय होतं, याला पाणी सुटतं। आता हे सुटलेलं पाणी आपण नंतर काढून टाकतो, कारण हे जे सुटलेलं पाणी आहे ना, त्याच्यामध्ये ह्या माशाचा उग्र वास हा निघून जातो। तो जाण्यासाठी आपण लिंबू आणि मीठ लावून ठेवायचे। त्याच्यानंतर आता आपण थोडी हळद सुद्धा लावून घ्यायची। हळद सुद्धा आपण का लावतो, तर हळदीमध्ये बॅक्टेरिया मारण्याची क्षमता असते, त्याच्यामुळे हळद आपण प्रत्येक वेळेस नॉनव्हेज केलं की बघा आपण हळद आणि मीठ लावलेलं असतं, त्याच्यामुळे हळद हे बॅक्टेरिया मारण्याचं काम करतं, त्याच्यामुळे हळद सुद्धा लावून ठेवायची। तर अशा पद्धतीने हे थोड्या वेळ रेस्ट करण्यासाठी आपण ठेवूया। आता आपल्याला मॅरिनेशनसाठी लागणारा मसाला तयार करायचा आहे। त्यासाठी इथं भिजवलेल्या मिरच्या आता ह्या मिक्सरच्या भांड्यात मी काढून घेते। आता आमची पीसची क्वांटिटी कमी आहे, तुमचे जर पीस भरपूर असतील तर तुम्ही मिरच्यांचं प्रमाण वाढवा। त्याच्यानंतर इथे एक 10-12 लसणाच्या पाकळ्या मी घेते। एक आल्याचा तुकडा घेतलाय मी इथं। हे धणे घेते 2 चमचे। आता 1 चमचाभर जिरं आपल्याला यात टाकायचे। ही एक हिरवी मिरची सुद्धा आपण यात टाकून घेणार आहोत। ही कोथिंबीर घेतलेली आपण, जास्त करून कोथिंबीरचे देठ घेतले, थोडीशी गार्निशिंगसाठी घेणार आहे। ही कोथिंबीरचे देठ आवर्जून वापरा, कोथिंबीरचे देठ। थोडंसं चवीपुरतं मीठ आणि यामध्ये थोडंसं आपल्याला लिंबू पिळून घ्यायचं आहे आणि हे मिक्सरला आता आपण बारीक करून घेऊया। आता हा वाटून घेतलेला मसाला आपण ह्या पीसला लावून घेणार आहोत। आता हे मॅरिनेट झाल्यानंतर कमीत कमी अर्धा तास तरी तुम्हाला हे पीस असेच ठेवायचे आहे। तुम्ही जितका वेळ जास्त हे मुरवताल तेवढे मसाल्यांचा वास याच्यामध्ये मुरणार आहे, त्याच्यामुळे आपल्या ह्या सुरमईला चव छान येणार आहे। त्यामुळे अर्धा तास तरी हे मिश्रण तुम्ही मॅरिनेट करायला ठेवायचं आहे। आता हे पीस आपण अर्धा तास होऊन गेले मॅरिनेटला ठेवले होते। आता आपल्याला हे पीस या केळीच्या पानांमध्ये भरून घ्यायचे। आता हे तुम्हाला केळीचं पान मी कट करून दाखवते। आता हे पान अशा पद्धतीने आपण कट केले। आता हा पानाचा मधला पोर्शन आहे तो सुद्धा आपल्याला काढून घ्यायचा आहे।
अशा पद्धतीने आपण पान कापून घेतले आणि हा पानाचा मधला भाग हा असा काढून टाकायचा आहे. आणि आता हे पीस पानामध्ये ठेवताना हे जे पानाचा डार्क भाग आहे हिरवा त्याच्यावर आपल्याला ठेवायचं नाही, पान पलटी करायचं आहे आणि या भागामध्ये आपल्याला हा पीस ठेवून घ्यायचा आहे. आता हे पान आपण कट करून घेतलं होतं, आता हे पान मी पलटी करून घेते. हे तुम्हाला दिसत असेल बघा, हे ग्रीन कलरचा पार्ट आहे हा आपल्याला बाहेरच्या बाजूला ठेवायचा आहे आणि आतल्या बाजूला आपल्याला हा पीस ठेवून घ्यायचा आहे. जर पीस मोठा असेल तर 2 पानं थोडीशी एकत्र करा म्हणजे व्यवस्थित आपल्याला गुंडाळता येईल. आता एक आपण गुंडाळूयात. अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे. याच्यावर आता अगदी चिमूटभर मिरपूड आपल्याला टाकायची. अगदी चिमूटभरच टाकायची. त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि थोडंसं पुन्हा आपल्याला थोडंसं लिंबू पिळून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे आणि असंच आपल्याला तव्यामध्ये फ्राय करायला ठेवायचं आहे. आता आपण सुरमई फ्राय करायला घेऊया. त्यासाठी मी इथं पॅनमध्ये तेल तापायला ठेवलं होतं. तेल चांगलं तापलं आपलं. त्याच्यामध्ये आपल्याला हा ठेचलेला लसूण टाकायचा आहे. आता हा ठेचलेला लसूण मी टाकते. आजची आपली ही महत्त्वाची ट्रिक म्हणजे हा ठेचलेला लसूण. ह्या लसणामुळे काय होतं, तेलामध्ये अर्क उतरतो आणि हा अर्क आपल्याला त्या सुरमईच्या आतमध्ये मुरला जातो. त्याच्यामुळे आपल्या सुरमईला छान टेस्ट येणार आहे आज. आता हे मग अशा आपण ह्या केळीच्या पानामध्ये हा पीस फोल्ड केला होता, हे वरून फोल्ड केला होता. आता हा पीस टाकताना तुम्ही पलटी करून टाकायचं आहे जेणेकरून ही पानं निसटणार नाही. आता मी इथे तेलामध्ये हा पीस टाकून घेते आणि झाकण ठेवते. आता 2 ते 3 मिनिटं आपली इथे झालेली आहेत बघा. अजूनही छान लसणाचा असा वास येतोय. आता हाच लसणाचा वास तेलामधून आपल्या सुरमईपर्यंत पोचतो, त्याच्यामुळे आपल्या सुरमईला छान चव येते. आता हे 2 ते 3 मिनिटं झालेली आहे. 2 ते 3 मिनिटं पुरेसे असतात एक बाजू भाजायला. आता आपण फक्त पलटी करायचं आहे आणि पलटी करून पुन्हा 2 ते 3 मिनिटं वाफवणार आहोत. आता इथे आपले 3 मिनिटं झालेली आहेत. मासा जास्त ओव्हर कुक सुद्धा करायचा नाहीये, त्याच्यामुळे काय होतो, तो ड्राय होतो. आता हा आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात. आता हे मी उघडून दाखवते तुम्हाला, बघूयात आपण कसं झालंय ते. हे बघा, तुमच्या लक्षात येईल इथं कुठेही मसाला करपल्यासारखं तुम्हाला दिसत नाहीये. या पानांमुळे काय होतं, आपल्या मसाल्यांमधला वास आहे, फ्लेवर आहे, तो आहे असाच राहतो. मसाले कुठे करपत नाही आणि हा आपला मासा बघा ज्युसी दिसतोय, कुठेही कोरडा पडलेला तुम्हाला दिसत नाहीये. आता आपण दुसऱ्या प्लेटमध्ये घेऊन आपण गार्निशिंग करून घेऊयात. तर अशा पद्धतीने आपली केळ्याच्या पानातली सुरमई फ्राय तयार आहे. जो लसूण आपण इथे घेतला होता फ्राय करायला, तो सुद्धा आपण इथे घेतलाय. तो लसूण सुद्धा तुम्ही याच्याबरोबर खाऊ शकता, तोही खूप छान कुरकुरीत लागतो. ही रेसिपी तुम्ही नक्की करून पहा, तुम्हाला 100% याच्या चवीमध्ये बदल जाणवेल. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.